जगद्गुरु तुकया प्रज्ञा सूर्य भास्करा ज्ञान मार्तंड होऊनी फेडेले अंधकारा जयाच्या कीर्तने धन्य होय पांडुरंग लोकोद्धाराशी निर्मिले अभंग जयाने चालविला नाम भक्ती मार्ग सोपा नमस्कार माझा तुकया माय बापा राजर्षी शिवराय ते सवंगडी गाथा तयांशी स्मरा उद्धारा सकळ जनांशी शिकवा सन्मार्ग दावा खरा मध्यस्थी नची खोटी कर्मकांड करणे पूजा स्वतःही करा वर्षाचे दिन मना सकळ मंगळ स्मरण संतांस करा श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरे प्रेम सुखे कृपेच्या ओरसे डवरली ही काया नव्या नारीसे उद्धरिलो तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढावला विठाला धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भीडभाड तुका म्हणे साण थोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम प्रस्तुत प्रसंगी सेवेसाठी घेतलेला जगद्गुरु जगतवंद्य तुकोबरायांच्या जीवन चरित्रातला अत्यंत महत्वाचा आणि या समस्त मानव जातीला रस्ता दाखवणारा अभंग आहे। प्रयोजन असं आहे की आपल्या गावाला महाराष्ट्रातली सर्वात मोठी तुकोबरायांच्या वैकुंठगमन सोहळ्याची अर्थात बीजेची परंपरा आहे। देहूच्या नंतर महाराष्ट्राला जे भाग्य लाभलं ते आपल्या ह्या एकूण तुरोरी गावाला आणि सर्वाधिक जुन्या परंपरेच्या ह्या आजच्या एकूण अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आजची माझी मला वाटतं तिसऱ्या दिवसाची सेवा आहे आणि आज आपण या सेवेसाठी सगळेजण आलेला आहात। महत्त्वाचा विषय असा आहे की मध्ययुगीन भारताच्या परिस्थितीमध्ये आणि आजच्या परिस्थितीत फारसा काही फरक नाही आणि म्हणून तुकोबरायांच्या जीवन चरित्राच्या बरोबरीला आपल्याला धर्म म्हणजे काय, धर्माचं पालन कसं करायचं आणि धर्माचं आचरण कसं करायचं या संदर्भात आपल्याला धावत्या वेगामध्ये ही सेवा पूर्ण करायची आहे। आणखीन महत्त्वाचं प्रयोजन असं की आपल्या पंचक्रोशीमध्ये अत्यंत पावन अशा पवित्र अशा भूमीमध्ये या परिसरामध्ये मी नुकतंच अचलबेट देवस्थानला भेट दिली आणि असं वाटलं की खरंच मी तुकोबरायांच्या चरणावर लीन व्हायला आलोय। देहूत फिरल्यासारखा मला एक सौभाग्य मिळालं, त्यामुळे मी या ग्रामस्थांचे मनापासून आभार व्यक्त करतो। आजच्या ह्या एकूण सेवेसाठी ज्यांचा आपल्याला आशीर्वाद मिळाला असे गुरुवर्य वैकुंठवासी उज्ज्वलानंद महाराज, पुढे सेवा देणारे भीम महाराज, हरिमाऊली लवटे आणि एकूण आपली जी उत्सव समिती आहे जिच्यामध्ये गावचे प्रथम नागरिक मयुरीताई जाधव, गावचे उपसरपंच आमचे मित्र तुकाराम भैया जाधव, ग्रामपंचायत सदस्य अशोकराव जाधव कारभारी, त्यानंतर संजयजी जाधव गावचे पंच, माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विजयकुमारजी शिंदे आणि माजी सरपंच माधव जाधव, तंटामुक्तीचे आमचे पवनजी जाधव आणि नंतरची या संपूर्ण एकूण सेवेचे जे कीर्तनकारांची ज्यांच्याकडे थांबण्याची सेवेची व्यवस्था असते असेच दैनिक सकाळचे पत्रकार बालाजी मनिवार, त्यानंतर पंडितरावजी शिंदे आणि समस्त ग्रामस्थ आणि गावची पंच कमिटी। अभंगाचा शब्दशः अर्थ असा आहे की धर्माचं पालन तर आपल्याला करायचं आहे, परंतु
कधी कधी त्या धर्मावर पाखंड चढतं आणि म्हणून आपल्याला त्या पाखंडाचं खंडनही करायचंय. पाखंडाचं खंडन करताना आणि खरा धर्म समजून घेताना काही लोकांना राग येईल, काही लोकांना वाईट वाटेल, म्हणून तीक्ष्ण उत्तरं देऊन आपल्याला ते सगळे दुरुस्ती करायची आणि धर्म खरा लोकांना सांगायचा आहे. मग आणखीन लोकांना राग येईल म्हणून तुकोबराय म्हणतात कुणाचीही भीडभाड बाळगायची नाही. चांगला धर्म सांगण्यासाठी जरासं त्यावर चढलेला अवडंबर आपल्याला काढावंच लागेल, म्हणून कुणाचाही मुलाहिजा न बाळगता आपण लोकांना हे सांगितलं पाहिजे, असा आजच्या अभंगाचा शब्दशः अर्थ आहे. अभंगाच्या एकूण भावार्थाकडे आपण वळूया. त्या अगोदर एकदा सगळ्या संतांना अभिवादन करूया. पांडुरंगा करू प्रथम, मध्ययुगीन भारताची परिस्थिती आहे आणि आपण ज्यांचं चरित्र आणि ज्यांचं एकूण तत्वज्ञान बघणार आहोत, त्यांना ज्यांची गुरुदीक्षा मिळाली, ज्यांचा आशीर्वाद मिळाला, असे 400 वर्षापूर्वीचे म्हणजे तुकोबरायांच्या अगोदरचे 400 वर्षापूर्वीचे संत शिरोमणी संत नामदेव महाराज होत. नामदेव महाराज एकदा पंढरपूरच्या चंद्रभागेच्या किनाऱ्यावर फिरताना नामदेवरायांना रामायण महाभारत मुखोद्गत असणारे साधू संत भेटले आणि नामदेवराय म्हणाले, आमचं आयुष्य तर असंच जातंय काय की इथे रामायण महाभारत मुखोद्गत असणारे साधू संत आहेत, आम्हाला 4 अभंग पाठ होत नाहीत, म्हणणं होत नाहीत, अभंग निर्माण करणं होत नाही. नामदेवराय संतापाने पांडुरंगाच्या मंदिरात गेले आणि पांडुरंगाला म्हणाले, हे बघ विठ्ठला, मी सुद्धा आज तुझ्या समोर एक संकल्प सोडत आहे की तुझे 100 कोटी अभंग करणार तरच मी शांत बसणार. पांडुरंग म्हणाला, हे बघ नामदेवा, पूर्वीच्या काळी साधू संतांचं आयुष्य जास्त होतं, आता तुझ्याच्याने काही शक्य नाही. नामदेवराय म्हणाले, जर माझ्याच्याने 100 कोटी अभंग निर्मिती झाली नाही तर माझी जीभ मी काढून देईल, असा संकल्प सोडून नामदेवराय विठ्ठल मंदिरातून बाहेर आले. या नामदेवरायांच्या संकल्पाला पूर्ण करण्यासाठी नामदेवरायांचं 14 लोकांचं कुटुंब अभंग निर्माण करायला लागलं. नामदेवरायांचे सगळे कुटुंबीय, नामदेवरायांच्या घरात घरकाम करणारी दासी जणी देखील अभंग निर्माण करायला लागले. पुढे गोरोबा काका आले, संत सावता महाराज आले, संत नरहरी महाराज आले, संत चोखोबराय आले, संत निर्मळा आल्या, अनेक संत 100 कोटी अभंग निर्मितीचा संकल्प पूर्ण करायला यायला लागले. झाला का पूर्ण? पहिलं संत मंडळ गेलं, 100 कोटी अभंग निर्मितीचा संकल्प काही पूर्ण झाला नाही. 400 वर्ष गेली, 400 वर्ष. आणि 400 वर्षानंतर ज्यांच्या श्रीमंत सावकाराच्या महाजनाच्या घरात ज्यांचा जन्म झाला, ज्यांची 22 वर्ष घर गृहस्थी सांभाळण्यात गेले आणि 22व्या वर्षी भामचंद्र आणि भंडारा डोंगरावर जाऊन ध्यानधारणा करून ज्यांना साक्षात्कार झाला आणि ज्यांना प्रत्यक्ष पांडुरंगाने आणि नामदेवांनी स्वप्नात येऊन सांगितलं की राहिलेला 100 कोटी अभंग निर्मितीचा संकल्प तुम्हाला पूर्ण करायचा आहे आणि वारकरी परंपरेचा 5वा वेद तुम्हाला निर्माण करायचा आहे. म्हणून वारकरी परंपरेचा 5वा वेद ज्यांना निर्माण करायला लावला ते तुकोबराय आणि जे स्वप्नात आले ते पांडुरंग आणि नामदेवराय. प्रमाण काय? प्रमाण आहे, नामदेवी केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे उनिया, सांगितले काम करावे कवित्व वावगे निमित्त बोलू नये. प्रमाणांची संख्या सांगे 100 कोटी, उरला ते शेवटी लावी तुका. नामदेवरायांनी सांगितलं अशा प्रकारे तुम्हाला अभंग निर्माण करायचे. मी हे तुम्हाला अभंगाचं प्रथम प्रयोजन सांगितलं. काय? तुकोबरायांना नामदेवरायांनी अभंग निर्मिती करायला सांगितली आहे आणि सर्वात मोठी तत्वज्ञानाची निर्मिती नामदेवरायांच्या सांगण्यावरून तुकोबरायांनी केली. म्हणून माझे निळोबराय काय म्हणतात? जगद्गुरु अवतार
जगद्गुरु तुकया अवतार नामयाचा, संप्रदाय सकळांचा तेथून या. आणि म्हणून नामदेवरायांचाच अवतार माझे जगद्गुरु जगतवंद्य तुकोबराय आहेत. आणि नामदेवरायांनी संप्रदायाचं पुनर्प्रगटन केलं भागवत धर्माचं, आणि त्याला अधिष्ठान देण्याचं काम जगतवंद्य जगद्गुरु तुकोबरायांनी केलं. आणि म्हणून हे झालं अभंगाचं प्रथम प्रयोजन. आमची महिला मंडळ म्हणायची काय आणलंय महाराज की नुसतं वैचारिक, आणि ते सगळं काय सांगायला की काय कळच ना, डोक्यावरच चाललंय. म्हणून तुम्हाला सोप्यात सांगतो. सोप्यात काय आहे की नामदेवरायांचं उरलेलं संपूर्ण कार्य जगद्गुरु जगतवंद्य तुकोबरायांनी केलं. किती केलं तर नामदेवरायांच्याच लेकरांची नावं स्वतःच्या लेकरांची ठेवली. नामदेवरायांच्या मुलांची नावं नारा, माधा, गोदा आणि विठा. तुकोबरायांच्या मुलांची नावं नारायण, विठोबा. म्हणजे नामदेवरायांच्याच संपूर्ण वारसा तुकोबरायांनी पुढे चालवला. आपण ते पुढे बघणारच आहोत. आणि म्हणून महाराष्ट्राची ही प्रचंड मोठी वैचारिक परंपरा नामदेवरायांनी सांगितली आणि तुकोबरायांनी पुढे नेली. म्हणून नामदेवरायांचा अभंग आहे, परतल्या श्रुती म्हणती नेती नेती, आम्हा गाता गीती सापडले, आम्हा सापडले वर्म, करू भागवत धर्म. आम्हाला आमचं वर्म सापडलंय, आता आम्ही आमचा भागवत धर्म करणार. आणि म्हणून धर्म नावाची संकल्पना नामदेवांनी सांगितली. आणि मग तुकोबराय म्हणाले धर्माचं आपल्याला पालन कसं करायचंय ते. विठाला आणि म्हणून लक्षात घ्या, धर्माची संकल्पना नामदेवांनी मांडली. केवळ एका धर्माची नाही, भारतातल्या 2 धर्माचे संकल्पक नामदेवराय आहेत. किती धर्माचे? 2. कसं काय? उत्तरेकडे गेला तर पंजाब मध्ये नामदेवरायांचे तुम्हाला 300 पेक्षा जास्त मंदिरं दिसतील. 300 पेक्षा जास्त. उत्तर भारतात पंजाबात नामदेवांची 300 मंदिरं कशी काय बरं? कारण नामदेव उत्तरेत गेले आणि शीख धर्माचा पाया घातला, अधिष्ठान निर्माण केलं. म्हणून नामदेवराय शीख धर्माचे देखील संस्थापक आहेत. आणि नामदेवराय भागवत धर्माचं पुनर्प्रगटन करणारे देखील आहेत. पुनर्प्रगटन कस काय? कारण आम्ही हरिपाठात म्हणतो, काय म्हणतो? आदिनाथ उमा बीज प्रगटले. उमेच्या सांगण्यावरून आदिनाथाने हे बीज निर्माण केलं. का केलं? कलियुग लागलंय. कलियुगात सगळ्यांना अवघड भक्ती काही परवडणार नाही. काशीला जा, चारीधामाला जा, अमुक करा, तमुक करा, नाही परवडणार. आणि म्हणून मग आमच्या संतांचा हा जो भागवत धर्म आहे तो निर्माण करण्यासाठी उमेनं आदिनाथाकडं लाडीक पद्धतीने उठवायला सुरुवात केली. ओ आदिनाथा उठा ना, कलियुग लागलंय. महादेवाला उठवलं आणि सांगितलं कलियुगातल्या या सगळ्या लोकांना, जीवात्म्यांना तरुण जाण्यासाठी साधा सरळ भक्ती मार्ग द्या. आणि म्हणून हा आदिनाथाच्या सांगण्यावरून निर्माण झालेला भक्ती मार्ग नामदेवरायांनी त्याचं पुनर्प्रगटन केलं आणि तुकोबरायांनी त्याला अधिष्ठान दिलं. काय काय दिलं? तुकोबरायांनी या देशात भक्तीचे 3 मार्ग सांगितले. पहिली भक्ती सगुण साकार, दुसरी भक्ती निर्गुण निराकार. आता सगुण साकार भक्तीमध्ये आयुष्यातून एकदा तरी पंढरीला जायचंय. अभंग काय? पंढरीची वारी आहे माझ्या सगुण साकार भक्ती. सगुण साकार भक्तीत काय आहे? फक्त आणि फक्त
चंद्रभागेचं पंढरपूरचं आणि विठ्ठलाचंच महत्व सांगायचं आणि ती भक्ती करायची. अनेक न करी तीर्थव्रत. अजून आमच्या लोकांना वारकरी परंपरेचं सखोल महत्वच कळलेलं नाही. अजून प्रमाणे बघा, एक गाऊ आम्ही विठोबाचे अनेकाचे काम नाही दिले. त्यातले दोन्हीतल्या दुसऱ्या भागाकडे लक्ष द्यायचं. एक आहे अनेकाचे काम नाही येथे, आणि दुसरं काय सांगितलं होतं मग पूर्वीच्या प्रमाणामध्ये, पंढरीची वारी आहे माझ्या घरी अनेक न करी तीर्थव्रत. काय झालंय, आम्ही कुणाच्या ढाळजात गेलो, इकडून पण लाईन लागली, इकडून पण लाईन लागली, एकीकडे शाकाहारी एकीकडे मांसाहारी लाईन लागली देवांची त्या फोटोंची, आणि इकडे काय सांगितलंय अनेक न करी तीर्थव्रत. आणि म्हणून आता आम्हाला उद्धार करून घ्यायचा असेल तर पांडुरंगाच्या भक्तीशिवाय कलियुगात तुमचा उद्धार होणार नाही असं संत सांगतात. महिलांच्यासाठी सोपं सांगतो बघा. 4-5 महिला शेताला चालल्यात आणि एक जण मागे राहिली. 4-5 महिला ज्या गावाच्या बाहेर गेल्या, तिला ह्या मागे राहिलेल्या महिलेला गाठायचे, पकडायचे, तिच्या बरोबर चालायचंय. हिनं पटकन तुरडी टोपलं काय जे डोक्यावर तुमच्याकडे घेतात ते घेतलं, त्याच्यात भाकरी बिकरी बांधल्या, डब्बा घेतला, घाई गडबडीत टोपल्याला हात धरला आणि निघाली आमची महिला शेताला. समोर गेलेल्या महिलांच्या बरोबरीला तिला जायचंय, घाई गडबडीत निघाली. आणि जाता जाता नेमकं मारुतीरायाचं मंदिर लागलं. आता हिला टोपलं टेकवून मंदिरात दर्शनाला जायला वेळ नाही. हिनं काय केलं, टोपल्यालाच हात पकडलेत, चपलातले 2 काय जे पाय आहेत त्यातल्या टाचा तेवढ्या मागे काढल्या, अर्धे पाय चपलतच ठेवलेले आहेत. चप्पल मध्ये अर्धे पाय ठेवले, टाचा बाहेर काढल्या, टोपलेला हात आहे फक्त झुकून नमस्कार केला, फक्त वाकली आणि परत उरलेले टाचा चपलत घातल्या, उरलेले पाय चपलत घातले आणि पुढे निघून गेली. माझा प्रश्न आहे, ही भक्ती देवाला पावेल की नाही? हरिपाठ म्हणतो पण ते आचरणात आणत नाही. ही भक्ती देवाला पावेल की नाही? तर हरिपाठ सांगतो, देवाची आद्वारी उभा क्षणभरी. देवाच्या दारात क्षणभर जरी उभा राहिलात तरी तुम्हाला 4 धामाची मुक्ती मिळते. मुक्ती 4 साधी मुक्ती 4 साधी पहिली सांगितली सगुण साकार भक्ती. पंढरपूरला जायचं, चंद्रभागेत आंघोळ करायची, पुंडरिकाचं दर्शन घ्यायचं, चोखोबरायांचं दर्शन घ्यायचं, नामदेव पायरीचं दर्शन घ्यायचं, गरुड खांबाला दर्शन घ्यायचं, विठ्ठलाचं घ्यायचं, रुक्मिणीचं घ्यायचं, कानोपात्रेचं घ्यायचं, गोपाळकाला करायचा, जनाबाईच्या वाड्यावर जायचं. ही झाली वारी. काय झाली? वारी. विठ्ठल सगुण साकार भक्ती. निर्गुण निराकार कोणती? ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, किंवा नलगती सायास
जावे वनंतरा सुखे तो घरा नारायण, नारायण. किंवा आणखीन काय सांगितले ज्ञानोबारायांनी हरिपाठामध्ये, किंवा एकनाथ महाराजांनी हरिपाठात काय सांगितले, हरी बोला देता हरी बोला घेता, उठता बसता हरी बोला. आणि म्हणून दुसरी भक्ती आहे सगुण साकार एकाच जागी बसून ईश्वराचं नामस्मरण करणे. 2. आता तिसरी भक्ती, तिसरी कुठली, ज्याच्या ज्याच्या घरात आई वडील आहेत त्यांनी आई वडिलांची सेवा करणं ही जगातली सगळ्यात ग्रेट भक्ती आहे. कारण द्वारकेचा राणा कृष्ण भगवान विठ्ठल होण्यासाठी असा काही सहज आला नाही, तर द्वारकेचा राणा कृष्ण हा रुक्मिण रुसून गेली म्हणून देखील आला नाही, तर त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये एक जण आई वडिलांची सेवा करत होता आणि त्याचं पुण्य एवढं वाढलं की देव त्याच्या पाठीमागे येऊन उभं राहिला आणि म्हणाला, पुंडरिका अरे जराशी मान वळून बघ, जराशी तुला मागेल वाटेल ते द्यायला तयार आहे. पुंडरीक म्हणाला, जरी थोडीशी मान वळून बघितली तर माझ्या आई वडिलांच्या सेवेत खंड पडेल, मान सुद्धा वळून बघणार नाही. पुंडरिकाने समोरची वीट घेतली, अशी उंचावरून हो ऐसा कैसा रे तू दीट, मागे बिरकावली वीट, मागे बिरकावली वीट, मागे बिरकावली वीट. ऐसा कैसा रे तू दीट, मागे बिरकावली वीट, मागे बिरकावली आणि म्हणून वारकरी परंपरेत 3च प्रकारची भक्ती, सगुण साकार विठ्ठल, निर्गुण निराकार नामस्मरण, आणि तिसरी भक्ती आई वडील. माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. आणि म्हणून ज्यांच्या ज्यांच्या घरी मायबाप आहेत त्याला तीर्थक्षेत्रांना जायची गरज नाही. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे, आई वडीलच देवाचं स्वरूप आहे तसं आपले संत सांगतात. काय आपल्या लोकांना किती सांगावं कळत नाही, ते सगळं डोक्याच्या वरून जातं. एक म्हातारी होती आणि डॉक्टर कडे गेली बघा. एकूण एकाचा ताळमेळ जुळला तर भक्ती कळेल ना. इथं सांगणाऱ्यांचा आणि ऐकणाऱ्यांचा ताळमेळच जुळत नाही आपल्याकडं. एक म्हातारी डॉक्टर कडे गेली आणि डॉक्टरला म्हणे, डॉक्टर साहेब माझी टाच दुखायली बघा जरा. डॉक्टरनी वरून बघितलं, काही कळच ना, मिळत लागे ना त्या टाचेचा. ती काही सुजली नाही, तिला जखम नाही, काही लागलं नाही, काही नाही. डॉक्टर म्हणाले हे असं काही कळ ना, ह्याला काही लागलेलं नाही, जखम नाही, त्याचा एक्सरे काढावा लागेल, एक्सरे. म्हातारी खेड्यातली जुनी डॉक्टरच्या तोंडाकडे बघायला लागली. म्हणजे डॉक्टर साहेब काय म्हणताय, मला काही कळच ना. डॉक्टर म्हणले, आजी पायाच्या हात लावून काही कळना, वरून काही कळना, त्याचा एक्सरे काढावा लागेल, एक्सरे. तरी म्हातारीला कळना. मग डॉक्टरनी कंपाऊंडरला बोलवलं, म्हणलं इकडे आणि हिला जरा सोप्यात सांग, सोप्यात, हिला कळच ना. मग कंपाऊंडर म्हणला, आजी पायाचा फोटो काढावा लागतो, फोटो. म्हातारी म्हणली, डॉक्टर माय अगोदर सांगितलं असतं तर चैन नसते का घालून आली, चैन घालून फोटो काढा म्हणले तुम्ही. असा ताळमेळ आहे. सगळे संत सांगत होते 3 प्रकारच्या भक्ती मार्गाच्या पलीकडे कुठं जायचं नाही. सगुण साकार विठ्ठल, निर्गुण निराकार नामस्मरण, आणि ज्यांना आई वडील त्यांनी आई वडिलांची भक्ती करा. पण तरी देखील काशीला हाडण येण्यासाठी, काशीला पिंडदान करण्यासाठी बेजार असतात आमचे लोक, बेजार. आपल्या महाराष्ट्रात काशी हा शब्द अनेक अर्थाने वापरतात बघा. काशी, तुमच्याकडं पहिला पाऊस पडला आणि शेतातलं टाकाऊ गवत उचलायला गेले, काय म्हणतात त्याला, काशा म्हणतात ना. आमच्याकडे पण शेतातल्या टाकाऊ गवताला काशा म्हणतात. म्हणजे बघा, महाराष्ट्राने आणि आमच्या संत मंडळाने शेतातल्या टाकाऊ गवताला काशीची उपमा दिलेली आहे, लक्षात घ्या. दुसरं, 2 बायाचे भांडणं लागले, 2 बायाचे. एक म्हणते थांब हिची एका दिवशी काशी काढते की नाही, ह्याच्या काशाच करते म्हणते. काशा करणे म्हणजे बर्बाद करणे. तिसरं, 2 पुरुषांचे भांडणं लागले, ते म्हणतो याची एकदा काशी करतो मी, लय उड्या मारलेला काशी दाखवतो मी. काशी करणे, काशी दाखवणे, काशा वेचणे, याचा अर्थ होतो काशी शुल्लक आहे, बर्बाद होणे, बर्बाद. काशीला जायची गरज आहे का, नाही. आणि म्हणून 3 प्रकारची भक्ती आहे, सगुण साकार, निर्गुण निराकार आणि आई वडिलांची नामस्मरणाची भक्ती. आणि म्हणून आता तुकोबर आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील अभंगाच्या पहिल्या चरणात. हे धर्माचे पालन, हो
पालन हो धर्माचे पालन हो पालन हो आजूबाजूला वाढलेलं हे सगळं अवडंबर तुकोबऱ्यांना बघवत नव्हतं. काय चाललंय आजूबाजूच्या संसारात, कोणी कोणाला लुटतंय, कोणी कुणाला काही सांगतंय, कुणाचा कुणावर अंकुश राहिलेला नाहीये. अशा वेळेला उद्विग्न झालेले तुकोबराय. दोन बाबतीत उद्विग्न झाले. कुठे? एक, संसारात बरीचशी संकट आली. पहिली बायको वारली, पहिल्या बायकोचा मुलगा वारला, मोठा भाऊ सावजी काशीला निघून गेला, कुटुंबामध्ये आई वडील वारले, सर्वस्वी जबाबदारी तुकोबरायांवर आली. लहाने भाऊ का थोडीशी मदत करायचे, परंतु कुटुंब मात्र तुकोबरायांना चालवावं लागायला लागलं. आजूबाजूला असा अनाचार चाललाय, कुणाचा कुणाला ताळमेळ नाही. अशा वेळेला तुकोबराय डोंगरावर जायचे. कधी भामचंद्र डोंगरावर, कधी भंडाऱ्या माळावर, कधी आजूबाजूच्या परिसरात जायचे. आज आपण ज्या तीर्थक्षेत्राला मी तुमच्या वर गेलो, अगदी तसंच गुफेमध्ये बसून तुकोबराय ध्यान धारणा करायचे. तळमळणाऱ्या समाजाचं चिंतन करायचे. काय म्हणायचे? तुकोबराय म्हणायचे की मला डोळ्यांना हे बघवत नाही हो, न पाहावे डोळा आयसा हा आकांत, परपिढे चित्त दुखी होते. आता या लोकांच्या पिढ्या बघून माझं चित्त दुखी होते, असं तुकोबराय म्हणायला लागले. आणि मग असं करता करता एकदा त्या भंडारा डोंगरावर गेले. 13 दिवस आलेच नाही, खाली आलेच नाही. कान्होबांना भावाला दयामय आली. भावानी सगळा परिसर बघत 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 डोंगरावर गेले. आणि मग एका गुफेमध्ये तुकोबराय ध्यानस्थ बसलेले त्यांना दिसले. भावानी त्यांना ध्यानातून बाहेर आणलं, ध्यान कक्षेतून गुफेतून बाहेर आणलं. आणि बोलत 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 कान्होबा आणि तुकोबराय इंद्रायणीकडे आले. तुकोबराय म्हणाले, कान्होबा, आता माझा पुनर्जन्म झालाय, मला नवीन जन्म मिळालाय. आता मला संसार आणि पूर्वीचं काही करायचं नाही. आता मला माझ्या वाटेनं मला जाऊ दे, तू अडवू. कान्होबा म्हणाले, दादा मी काही अडवणार नाही, पण घर गृहस्थी सोडायची नाही. मोठ्या भावासारखं कुठं बाहेर जायचं नाही. सावजी निघून गेले, तू पण निघून जायचं नाही. तू याच परिसरात राहायचं, याचं वचन दे. तुकोबरायांनी वचन दिलं. पुढे कान्होबाला तुकोबराय म्हणाले, पण माझी एक अट आहे. हे बघ, आजूबाजूच्या परिसरात दुष्काळ पडलाय, लोक अन्न करायला लागलेत, आणि आपण सावकार आहोत, महाजन आहोत. लोकांचं कर्ज आपल्या उरावर असणं, लोकांच्या वह्या आपल्याकडे असणं मला बरोबर वाटत नाही. तुला अर्ध्या तुझ्या वह्या वाटून देतो, पण माझ्या वाट्याला आलेल्या कर्जाचे खाते मला इंद्रायणीत बुडवायचे. कान्होबा म्हणाला, दादा तू म्हणशील तसं, पण घर सोडायचं नाही. तुकोबरायांना घरी घेऊन आले. तुकोबरायांनी वह्यांचे 2 भाग केले, कर्जाच्या खात्याचे 2 भाग केले. एक भाग कान्होबाला देऊन टाकला, एक भाग स्वतः घेतला. सहकुटुंब इंद्रायणीकडे आले आणि इंद्रायणीमध्ये कर्जाच्या वह्या बुडवल्या आणि पंचक्रोशीतल्या लोकांना दुष्काळातून, कर्जातून मुक्त केलं. कर्जातून मुक्ती देणारा महाराष्ट्राचा पहिला संत जगद्गुरु तुकोबराय होते. आणि काय म्हणाले तुकोबराय? आता मला जळी स्थळी काष्ठी पाषाणी ईश्वर दिसतो.
मला सर्वत्र विष्णूचा वावर दिसतो आणि मग तुकोबरायने अभंग निर्माण करायला सुरुवात केली. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म हा भेदा भेदा ब्रह्म अमंग हे अमंग भेदा भेदा ब्रह्म अमंग भेदा भेदा कृष्णनाय जाग वैष्णवाचा धर्म विष्णुनाय जाग वैष्णवाचा धर्म तुकोबरायांचं आयुष्य अपार बदलून गेलं. रोज सकाळी उठायचं, इंद्रायणीला जायचं, आंघोळ करायची, हरिपाठ म्हणायचा. इंद्रायणीवरून आल्याबरोबर तुकोबरायांनी खुद्द देहूमध्ये चोखोबरायांचं छोटंसं मंदिर उभं केलं. कारण वारकरी संप्रदाय सांगतो चोखा माझा गणपती. वारकरी परंपरेचा गणपती कोण आहे? चोखोबराय. इंद्रायणीवरून आंघोळ करून आल्या की पहिल्यांदा दर्शन कोणाचं घ्यायचंय? पंढरपुरात चोखोबरायांचं दर्शन घ्यायचंय. मग रोज पंढरपूरला जाणं होणार नाही म्हणून तुकोबरायाने इंद्रायणीच्या कडेवर आजही जाऊन बघा, अगदी तिथे चोखोबरायांचं मंदिर उभं केलं. तुकोबराय यायचे, आंघोळ करायचे, चोखोबरायांचं दर्शन घ्यायचे, हरिपाठ म्हणत घरी यायचे. हरिपाठ म्हणत घरी येता येता लोकांना मदत करणं, लोकांचे प्रश्न सोडवणं, लोकांशी चर्चा करणं, लोकांची लेकरं उचलून घेणं, लोकांच्या लेकरांना त्यांचे अश्रू पुसणं, आपल्या धोत्राने लहान लेकराचा शेंबूड पुसणं, असं करत करत घरी जायचं. घरी थोडीशी गप्पा गोष्टी करायच्या आणि धुंदीमध्ये तंद्रीमध्ये अभंग गुणगुणत गुणगुणत कधी भामचंद्र डोंगरावर, कधी भंडाऱ्या डोंगरावर जायचं. बायकोचा लवकर स्वयंपाक झालेला नसायचा. ही एवढी सती आणि एवढी मोठी महान माता, पण इथल्या सगळ्या कीर्तनकार असतील नाही तर लेखक असतील त्यांनी बदनाम केली. मला सांगा, जी जिजाबाई, जी माझी माता नवरा जेवल्याशिवाय जेवत नव्हती, ती तुकोबरायांच्या बाबतीत कजाग असेल का, भांडकुदळ असेल का? पण सगळीकडे सांगितलं जिजाई भांडकुदळ होती, भांडकुदळ होती. जिजाबाई भांडकुदळ असली असती तर म्हणली असती गेला तर तिकडेच जाऊ द्या, मी माझं खाते पिते आणि घरी झोपी जाते. पण नाही, नवरा उपाशी गेलाय, गाठोडं बांधायचं, कधी भंडाऱ्या डोंगरावर बघायला जायचं, कधी इकडं भामचंद्र डोंगरावर जायचं, कधी गावभर मालक दिसले का, मालक दिसले का, आणि भर उन्हात डोंगरावर जाऊन नवरा जेवल्याशिवाय बायकोनं जेवायचं नाही. असं महान व्रत कोणाचं? जिजाबाईचं. आणि म्हणून त्या जिजाबाईला विनाकारण बदनाम केलं. तुकोबरायांच्या खांद्याला खांदा लावून लढणारी, झगडणारी आणि संसार चालवणारी बायको म्हणजे कोण? जिजाबाई. तुकोबराय भंडाऱ्या डोंगरावरून यायचे, लोकांना न्यायनिवाडा करायचे, समजून सांगायचे. त्या काळात जातीभेद खूप होता. तुकोबराय म्हणायचे, अरे वाण्याच्या दुकानावरून गुळ आणायचं तर त्याचं गुळ कशाला विचारावं, आणि म्हणून आम्हाला गे गुळ, वाण्या घरी गुळ, त्याचे कुळ याती कुळ काय कीजे, म्हणून वाण्याचं जात कुळ विचारू नये. तुकोबराय सांगायला लागले, कुणी लहान नाही, कुणी मोठा नाही, यारे यारे लहान थोडं, यारे यारे लहान थोडं, याची फलका नाही हे करावा विचार, फलक सुद्धा कोणाची, यारे यारे लहान थोडं, याची फलका यारे यारे लहान
तुकोबरायांनी काकडा शिकवण्यासाठी एक भजनी मंडळ उभं केलं. तुकोबरायांचं भजनी मंडळ 14 टाळकऱ्यांचं, आणि 14 टाळकऱ्यांमध्ये सगळ्या जाती धर्माचे टाळकरी तुकोबरायांनी निवडले. तुकोबरायांच्या टाळकऱ्यामध्ये आज जे वास्करांचं घराणं आहे ते लिंगायत घराणं आहे. लिंगायत टाळकरी वास्कर, जगनाडे महाराज संत तेली समाजातून, अशा सगळ्या जाती धर्माचे टाळकरी तुकोबरायांनी निवडले आणि काकडा शिकवायला सुरुवात केली देहूमध्ये. आज आम्ही काकडा म्हणतो पण आम्हाला अर्थच माहित नाही. आम्ही आपलं उभं राहिलं, टाळ घेतलं की दाभाड बसेपर्यंत काकडा म्हणायचा. तुकोबरायांनी काकडा समजून सांगितला आणि मग गायला शिकवलं काकडा. काय काकडा? काकड्याचा मतितार्थ असा आहे की सगळ्या देवांचा देव, आधुनिक कलियुगातला देव हा विठ्ठल आहे आणि विठ्ठलाला उठवायला स्वर्गातले सगळे देव येत असतात. बघा माझा पांडुरंग झोपलाय, काय त्याची सगळी अगदी ऐशोरामाची अवस्था आहे. पांडुरंग झोपलाय, तो काही उठत नाही आणि उठवायला पहिल्यांदा कोण येतो? त्रिशूल डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. अगदी आदिनाथ महादेव त्रिशूल डमरू घेऊन पांडुरंगाला उठवायला, तो उठतो का? तो नाही उठत. मग एकामागून एक स्वर्गातले देव येतात आणि ही इतकी दाटी वाटी उभी राहते, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत रांग असते, रांग. या रांगेत सूर उभे असतात तरी आमचा पांडुरंग उठत नाही. विनवण्या चालू होता, दरवाजा वाजवणं चालू होतं, तरी पांडुरंग उठत नाही. मग काय करावं लागतं? त्या रुक्माबाईला विनंती करावी लागते, राही रुक्माबाई तुम्हा येऊ द्या दया. रुक्माबाई, अहो हा काय आमच्याच्याने उठना, तुम्ही उठा, त्याला उठवा, दिवस वर आलाय. आणि मग रुक्माबाई पांडुरंगाला कशी उठवते? सेज हलवून उठवते. सेज, पांडुरंगाची सेज हलवली जाते. मग पांडुरंग उठतो, मग द्वार उघड होतं, महाद्वार मुक्त होतं. आता या महाद्वारात पहिल्यांदा आरतीचं ताट घेऊन कोण उभं आहे? तर स्वर्गातले आलेले देवता ताट घेऊन उभं नाहीत, सगळ्यांच्या पुढे नामदेव ताट घेऊन उभे आहेत. झाले मुक्त द्वार लाभ, झाला रोकडा, विष्णुदास नामा उभा घेऊन काकडा. त्या नामदेवरायांच्या मागे जनाबाई आहे आणि मग सगळे देव आहेत. म्हणून या पांडुरंगाचं महत्व पुढे सांगितलं. तुकोबरायांनी आपल्या 14 टाळकऱ्यांना सांगितलं आणि सांगितलं, बघा अरे या इहलोकीत जन्म घेण्यासाठी संत सुद्धा प्रयत्न करतात, नव्हे देव सुद्धा जन्म घेण्यासाठी प्रयत्न करतात. स्वर्गीची आमर देहीची ताती पाहे, मृत्यू लोकी व्हावा, हा मृत्यू लोकी व्हावा, जन्म मृत्यू लोकी व्हावा, मृत्यू लोकी व्हावा, जन्म मृत्यू लोकी व्हावा, स्वर्गीचे आमर आवई उठले, कुणब्यानं कुणब्याची कामं करावी, शेती करावी. हे काय नवीन सुरू केलंय? लोकाला काकडा शिकवायलाय, भजन म्हणायलाय, गायन करायलाय, काय अभंग लिहायलाय. सगळ्या देहूमध्ये चर्चा. रामेश्वर भट्ट चिडून पुढे आले, मुंबाजी भट्ट पुढे आले आणि पहिल्यांदा तुकोबरायांना बदनाम करायला घरामध्ये वेश्या पाठवायचं ठरवलं. एका वेश्येला गाठलं, अभंग लिहितो, विठ्ठलाचं महत्व सांगतो आणि एका वेश्येच्या मागे लागतो, असं बदनामीचा कट रचला. माझ्या तुकोबरायांच्या घरी वेश्या पाठवली. वेश्या जशी तुकोबरायांच्या घराचा दरवाजा ओलांडून त्या तुकोबराय दिसतात, तसं त्या वेश्येनं अगदी कमरेखाली वाकून, कमरेपर्यंत वाकून तुकोबरायांना नमस्कार केला. तुकोबरायांच्या चेहऱ्यावरचं तेज बघून, तुकोबरायांची अपार करुणा आणि भक्ती बघून वेश्येनं पायावर डोकं टेकवलं. संवादच झाला नाही आणि वेश्येने मनाने सांगायला सुरुवात केली, माफ करा साधू संत, माफ करा तुकोबराय, फार मोठं पाप माझ्याकडून आज होणार होतं. काय झालं?
कस काय आल्या? अहो मी तुमच्याकडं मला वेश्या म्हणून पाठवलं होतं, तुम्हाला बदनाम करण्याची मला सुपारी घेतली होती, परंतु तुमचं हे अपार करुणा आणि प्रेम बघताना माझ्यातली ममता जागृत झाली. तेव्हा तुकोबरायांनी त्या वेश्येला बघून अभंग लिहिला, अभंग गायला. हे बघ, तू वेश्या असशील पण मला प्रत्येक स्त्रीमध्ये माझी रुक्माई दिसते. मला प्रत्येक स्त्री माते समान आहे. कधीतरी आपण शिवरायांवर बोलू, पण आठवलं म्हणून एवढंच सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा एकूण जो जाहीरनामा आहे तो जगद्गुरु जगतवंद्य तुकोबरायांच्या संपूर्ण अभंगांचा जाहीरनामा शिवरायांच्या स्वराज्याचा होता. त्यातलं एक उदाहरण, शिवाजी महाराजांना देखील बेलेवाडीचा किल्ला जिंकून घेताना 6-7 महिन्यानंतर किल्ला जिंकून घेता आला. अशी एक बेलेवाडीची सावित्रीबाई देसाई नावाची स्त्री शिवरायांच्या समोर उभी केली, हरली म्हणून. शिवाजी महाराजांच्या समोर उभ्या केलेल्या सावित्रीबाई देसाईला बघून शिवाजी महाराज म्हणाले, यांना किल्ला परत द्या. आपल्याला परस्त्री माते समान आहे, कारण जगद्गुरु तुकोबरायांची आपल्याला शिकवण आहे. म्हणून तुकोबरायांच्या अभंगांना शिवराय स्वराज्यात लागू करायचे. आणि म्हणून शिवाजी महाराज परस्त्रीला माते समान का मानायचे? कारण तुकोबराय देखील वेश्येला सुद्धा आईचा दर्जा दिला, रुक्माईचा दर्जा दिला. अशा प्रकारे तुकोबरायांना प्रचंड बदनाम करणं सुरू आहे. तुकोबरायांच्या बद्दल सगळ्या कारवाया झाल्या. गावच्या पाटलाला उकळतं पाणी अंगावर टाकायला लावलं, गावातून हाकलून दिलं, बदनामी केली. पण तुकोबरायांनी अभंग लिहिणं आणि कीर्तन करणं सोडलं नाही. शेवटी काय झालं? धर्मसभा भरली. धर्मसभेसमोर तुकोबरायांना उभं करण्यात आलं. धर्मसभेनं सांगितलं, शूद्राला अभंग लिहिण्याचे अधिकार नाहीत, शूद्राला अभंग रचण्याचे गाण्याचे अधिकार नाहीत, वेदांवर टीका करायचे अधिकार नाहीत, वेदाची समीक्षा करण्याचे अधिकार नाहीत. हे बघ तुकाराम, आम्ही तुला मृत्यूचं दंड तर देणार नाहीत, पण शेवटचं सांगतो, लिहिलेले अभंग तू बुडवायचे. तुकोबरायांना अभंगाचा गाथा बुडवण्याची शिक्षा सुनावण्यात आली. गरीब तुकोबराय अगदी सगळ्या साथीदारांना घेऊन अगदी इंद्रायणीच्या कडेवर गेले आणि इंद्रायणीमध्ये आपला अभंगाचा गाथा सोडला पाण्यात. 13 दिवस तुकोबराय इंद्रायणीच्या कडेवर उपोषणाला बसले. त्यांचे एक टाळकरी तेली समाजाचे जगनाडे महाराज कुठेतरी बाहेर गेले. 13व्या दिवशी जगनाडे महाराज आले आणि म्हणाले, हे बघा तुकोबराय, तुम्ही प्राण गमावले तर आम्हाला कुणीच नाही, वालीच नाही आम्हाला. तुमचे प्राण आमच्यासाठी लाख मोलाचे, जीव द्यायचा नाही, उपोषण करायचं नाही. मी तुम्हाला वचन देतो, पुढच्या 8 दिवसात मोटेवर जाईल, दळणाऱ्या बाईकडे जाईल, खेड्यात जाईल, जात्यावर दळणाऱ्या बाईकडे जाईल, अभंग गोळा करेल, अभंग लिहून देईल. जेवढे लोकांना पाठ आहेत ते सगळे अभंगाचं मी संकलन करणार आहे. जगनाडे महाराज खेड्यात गेले, मोटवरल्या माणसाकडून अभंग लिहून काढले, दळणाऱ्या बायांकडून अभंग लिहून काढले. 4,500 अभंग 10-12 दिवसात गोळा केले. अभंगाचा गाथा तुकोबरायांच्या हातात सुपूर्त केला आणि तुकोबरायांना उपोषण सोडायला लावलं. आता याचा परिणाम काय व्हायला पाहिजे? जगनाडे महाराजांना आणि तेली समाजाला किती महत्व यावं. तेल्याच्या माणसाने पुन्हा अभंग निवडून द्यायला मदत केली म्हणून खेड्यात एक म्हण पसरवण्यात आली. खेड्यात एक अफवा पसरवण्यात आली. कोणती? सकाळी सकाळी तेल्याचं तोंड पाहू नये म्हणतात की नाही? का पाहू नये बरं तेल्याचं तोंड? कारण तेली असा अभंगाचा गाथा लिहून देतो, तेली कुणब्याच्या मदतीला जातो, तेल्याचं कुणब्याचं लय जवळचं नातं.
आणि म्हणून धर्म पुरोहितांनी अफवा काय पसरवली, केल्याचं तोंड पाहुणे. किती वाईट गोष्ट आहे. तुकोबरायांचा अभंगाचा आज जो गाथा तुम्ही वाचताय तो संत जगनाडे महाराजांनी लिहिलेला गाथा आहे. विठाला विठाला. आणि म्हणून असं माझं तुकोबरायांचं चरित्र, ज्याने ज्याने तुकोबरायांचं चरित्र वाचलं ऐकलं त्याला नक्की प्रेरणा मिळेल, जगण्याची उमेद मिळेल. अरे आज तुम्ही आत्महत्या करता, माझ्या तुकोबरायांनी आत्महत्या करणाऱ्यांना प्रयत्नवादी अभंग दिले. काय सांगितलं, ओले मुळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाची संघ कार्यसिद्धी. अरे एक छोटी ओली मुळी पाण्याच्या शोधात जमिनीतून जाताना तिच्या समोर दगड आला काय आणि खडक आला काय. ज्या ओल्या मुळी दगडाला आणि खडकाला भेदून जाण्याची ताकद असते, तुम्ही तर माणसासारखे माणसं आहात, आत्महत्या का करता? तुम्ही कष्ट का नाही करत, प्रयत्नवादी का नाही होत? तुकोबराय म्हणाले, पोहऱ्याने पाणी शेंदून शेंदून त्या दगडाला देखील कापायची ताकद दोरीमध्ये असते. एक दोरी दगडाला कापू शकते, तर तुम्ही प्रयत्नवादी का नाही होत असं तुकोबराय सांगतात. आणि म्हणून जगातला पहिला प्रयत्नवादी संत तुकोबराय आहेत. लोकांना कर्जमुक्ती देणारे संत तुकोबराय आहेत. लोकांना या देशातल्या स्त्रीवाद सांगणारे संत तुकोबराय आहेत. स्त्रीवाद कसा, आम्हाला आता वंशाला दिवा पाहिजे असतो, वंशाला नई नवाळी घरात सून आली की म्हाताऱ्या डंगऱ्या म्हणतात पटकन वंशाला दिवा दे बर का, पोरग पाहिजे पोरग. पहिल्यांदा घरात काय पाहिजे आम्हाला, पोरग. तुकोबरायांनी जेवढ्या वेळेस अभंग लिहिले, अभंगात काय लिहिलं, आधी मुलगा का मुलगी, मुलगी. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा. आणि म्हणून आपल्या घरात अधिक कन्या जन्माला यावी, कारण दोन्हीकडचा उद्धार करते. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. किंवा यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर, अगोदर नारी आणि मग नर. म्हणून तुकोबराय स्त्रियांना प्रथम प्राधान्य देतात. आता ज्यांनी ज्यांनी हे नामस्मरण हा मार्ग अवलंबला, ज्याने ज्याने देवाचं नामस्मरण केलं त्याचं काय काय भलं झालं आपण ते बघणार आहोत. आणि म्हणून नामस्मरणाचा हा भक्ती मार्ग सगळ्यात ग्रेट भक्ती मार्ग आहे. म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये नामस्मरणाचं महत्व सांगितले. तुकोबराय काय म्हणतात त्या, हे
जाताना आपल्यावर एक जबाबदारी स्वीकारली. तुकोबरा इहलोकीचं जीवन सोडून गेले आणि जाताना आपल्याला सांगितले तुम्हाला हे काम करायचे. हे म्हणजे कोणतं? बी वाढवायचे. कोणतं बी? नामस्मरणाचं बीज वाढवायचंय तुम्हाला. आणि म्हणून इहलोकीचं जीवन सोडून जाताना तुकोबरा काय म्हणाले? हे बघा मी चाललोय पण इथे एक बीज सोडून जातोय, बीज सोडून जातोय. आपण तुकोबरायांच्या ह्या वैकुंठ गमन सोहळ्याला बीज का म्हणतो आपण? तर तुकोबरायांच्या विचारांचं बीज आपल्याला जिवंत ठेवायचंय, ते वाढवायचंय. कारण माऊलीचा देखील अभंग आहे. कुठला अभंग आहे? इवलेश्वरोप लावी येले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. कोणता वेलू आणि कोणता रूप आहे? माऊलीनं अभंगात मोगरा फुलला मोगरा फुलला म्हटलंय, पण हा नामस्मरणाचं बीज आहे. हा नामस्मरणाचा मोगरा आहे. त्याच्या पिढ्यानपिढ्यांना बहर आला पाहिजे. ती फुलं वेचताना सगळ्यांच्या आयुष्याचं भलं झालं पाहिजे. तुकोबरा देखील तेच सांगतात, मी चाललोय परंतु तुम्हाला हे नामस्मरणाचं बीज जिवंत ठेवायचंय नव्हे, ते तुम्हाला वाढवायचं. बीज वाढवावे नाम. आता बघा, नामस्मरणाचं बीज ज्याच्या पदरात पडलं, नामस्मरणाचं बीज ज्याला मिळालं, त्याचं किती भलं झालं त्याची एक कथा सांगतो. खरं तर हे काही नामस्मरणाचं बीज सगळ्यांनी मनापासून घेतलंय असं नाही. काही जणांना बळजबरी मिळालंय. आता चोखोबरायांच्या घरामध्ये चोखोबरायांच्या बायकोनं मनानं नाही घेतलं नामस्मरण बीज, चोखोबरायांकडून बळजबरी आलंय. सोयराबाई एकदा गरोदर होती आणि चोखोबराय निघाले पंढरपूरच्या वारीला, पंधरवाडीला. आता तुम्हाला देवाचे सगळे अवतार माहिती आहेत, पण देवाच्या स्त्री अवताराची कथा सांगतो तुम्हाला. देवाचे सगळे अवतार तुम्हाला माहिती आहेत, वरा, मच्छ, कच्छ सगळे, पण स्त्री अवताराची कथा मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. बघा, चोखोबराय पंधरवाडीच्या वारीला पंढरपूरला निघालेत. सोयराबाईंचा 9वा महिना पूर्ण झालाय, कधी बाळांतील होईल सांगता येत नाही. आणि चौकटीच्या बाहेर चोखोबरायांनी पाऊल टाकलं की सोयराबाईंनी सुरुवात केली, ओ मालक कुठं निघाला तोंड घेऊन? चोखोबरायांनी सांगितलं, पंधरवाडी वारी आहे, पांडुरंगाचं दर्शन घेऊन येतो, चाललो मी वारीला. अहो तुमच्या जीवाला काही लाज लज्जा शरम आहे का हो? माझं बाळांपण जवळ आलंय, 9 महिने पूर्ण झालेत, कधी बाळांतीन होईल सांगता येत नाही. आणि निघाले त्या विठ्याचं काळतोंड्याचं तोंड बघायला. त्या विठ्या काळतोंड्याशिवाय तुम्हाला काही सुचतं की नाही? आता हे नामस्मरण मनापासून आहे का? मनापासून आहे असं ओघवता आलंय. आता या ओघवत्या नामस्मरण करणाऱ्याचं देखील किती भलं होतं बघा. मनापासून केलेल्याचं तर होतच हो. ज्याने ज्याने मनापासून नामस्मरण केलं त्याच्या घरी देवाला. ऐसा कर घर आवे राम और धंदा सब छोड़ ही काम.
देवच तुमच्या घरी सगळा कामधंदा सोडून आला पाहिजे असं नामस्मरण केलं पाहिजे. आता ही काय म्हणते सोयराबाई, तुमचा विठ्या काळतोंड्या माझं बाळांपण करायला येणार आहे का? चोखोबर आहे, मी जरा मजाक करताना म्हणाले येईल, त्याला गरज असली तर मला काय करायचं, मला काही सांगू नको, तू विठ्या काळतोंड्या मिळेल तर त्यालाच बोलव, आता मी काही येणार नाही. चोखोबर आहे वारीला निघून गेले. इकडं माझ्या पांडुरंगाने विटेवरून टुनकून उडी मारली आणि सुंदर सावळ्या रंगाच्या स्त्रीचा वेश धारण केला. रुक्मिणी कुठं बाहेर गेली होती. आमच्या विठ्ठलाने कानात झुमके घातले, गळ्यामध्ये एकदानी अगदी त्या दंडकडे, अगदी पायामध्ये तोडे, कंबर पट्टा, सगळा सुंदर सावळ्या रंगाच्या स्त्रीचा वेश धारण केला. माझा पांडुरंग निर्या खोसायला लागला, मिऱ्या खोसायला लागला. तेवढ्याच रुक्मिणी बाहेरून आली. तिला वाटलं कोण बाईच घुसली काय की मंदिरात. रुक्मिणी ओरडत आली, आगा 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 आगा, कोण बाई घुसली आमच्या मालकाच्या विटेपर्यंत? घुसली तर घुसली आणि तिथंच साडी खोसायली. तिला काही लाज लज्जा शरम आहे का? रुक्मिणीनं दंडाला धरलं आणि त्या बाईला रस्त्यात अगदी बाहेर आणलं, उजेडात आणलं. बघते तर काय आमचे मालकच. ओ मालक, कुणासाठी चाललाय एवढा सुंदर नट्टापट्टा? काय ते मेकअप केलंय, फाउंडेशन लावलंय, लिपस्टिक लावली, भोया केल्यात, काय ते मेकअप केलाय, किलोभर तर मेकअप तुमच्या चेहऱ्यावर निघल. देवा हे कोणासाठी चाललंय? अगं रुक्मिणी, माझी सोयरा कळा द्यायला लागली ग, आणि मी गेलं पाहिजे सोयरेच्या बाळांपणाला. अहो देवा, ते वरा अवतारात पृथ्वी उचलण्यासारखं सोपं वाटलं का? अहो बाळांपण हे स्त्रीचं काम असतं. सारखा बाजूला. पांडुरंगाच्या हातातल्या भरलेल्या दोन्ही पिशव्या रुक्मिणीनं हातात घेतल्या आणि रुक्मिणी म्हणाली, स्त्रियांना स्त्रियांची कामं करू द्या, सारखा बाजूला, मी जाते. पांडुरंग महाद्वारात आडवा झाला. हे बघ रुक्मिणी, तुला बदलीवर दुसऱ्या कोणत्याही कामाला पाठवतो, पण तुला बाळांपणाला मी नाही पाठवू शकत. का? तुझे नख वाढलेले, लेकराच्या गळाला नख लागलं तर काय करू? तू अशी घडीतच इथं असते, घडीतच तिथं जाते, कधी याच्या घरी कधी त्याच्या घरी. आईन बाळांपणाच्या टायमाला गेली कोणाची तर चहा प्यायला तर काय करू? बरं, तुला गरम पाणी विसानाला टाकायला कळत नाही. अगं एका दिवशी कडक कडक पाणी माझ्या अंगावर ओतलंस. लेकराला विसानाला किती कडक पाणी लागते तुला काय कळणार आहे रुक्मिणी? नको, माझा विश्वास नाही. पांडुरंगाने रुक्मिणीच्या हातातल्या दोन्ही पिशव्या घेतल्या. मंगळवेड्याच्या वेशीत माझा पांडुरंग सावळ्या रंगाच्या स्त्रीचा अवतार घेऊन उतरला. दोन्ही पिशव्या वाकाय लागलाय. पंढरपूरचा हा पांडुरंग कमरेत वाकाय लागला आणि गावात चर्चा सुरू झाली. लोक म्हणले, इतकी दागिने घातलेली सुंदर सावळ्या रंगाची स्त्री कुणाकडे बरं आली? अर्धे लोक म्हणायला लागले, देशमुखांच्या वाड्यावर आली असेल. देशमुखांची वस्ती गेली, वाडे गेले. लोक म्हणले पाटलाच्या वाड्यावर आली असेल. पाटलाचा वाडा गेला. लोक म्हणले कुमार गल्लीत आली असेल. लोक म्हणले चांभार गल्लीत आली असेल. आता अस्पृश्याची वस्ती लागली. सुंदर सावळ्या रंगाची स्त्री अस्पृश्य वस्तीत घुसली. महारवाड्यात दुसऱ्या तिसऱ्या घरापाशी गेली आणि दरवाजावर थाप दिली. वहिनी, हे वहिनी उघडा दार, वहिनी उघडा दार, गायकांच्या पायावर जीव सोडून द्या वाटायला मला. बघा, सोयराबाईच्या दारात पांडुरंग उभा राहिला. दरवाजावर थाप दिली. वहिनी, दार उघडा, दार. आमच्या सोयराबाईने एका हाकेला तर दारच उघडलं नाही.
थोडासा दरवाजाची फट काढली, घरभर लख प्रकाश पडलाय दागिन्यांचा. पांडुरंगाची कांती काया संपूर्ण घरात पसरली. सोयराबाई तर घाबरूनच गेली, दरवाजा उघडेना. कोण तुम्ही? अगं घरात घेशील की नाही? पांडुरंगाने बळजबरी दरवाजा ढकलला आणि घरात आला. अहो तुम्ही कोण? कुणाच्या घरात घुसलात? तुम्हाला दुसरीकडे जायचं असेल, रस्ता चुकलात वाटतं, घर चुकलात वाटतं. नाही नाही, मी बरोबर घरी आले. मग तुम्हाला नाही ओळखलंच नाही? अहो तुमचं नाव काय? माझं नाव विठाई आहे, विठाई. अहो पण तुम्ही माझ्या घरात का घुसलात? सांगते जरा. पांडुरंग जमिनीवर बसला आणि त्या पिशवीतून सामान काढायला सुरुवात केली. कडे, वाळे, बिनले, बाळांते आणले, बाळांते, 2 लुगडे आणलेत लेकराला. अजून काय आणलं? घुटीचं सामान, खारी घाली. अजून काय आणलं? चिपलंग आली घुटी घासायला. उडदाचे लाडू, स्टीलचे डब्बे, पितळेचे डब्बे, सगळं खलत्यातून काढलं आणि सांगायला सुरुवात केली, मी तुझ्या मालकाची मोठी बहीण आहे. अहो माझ्या मालकाने आयुष्यात एकदा पण सांगितलं आणखीन एक मोठी बहीण आहे. लहानी मला माहितीये बुलढाणा जिल्ह्यात मेहुण राजाला राहते निर्मळा, पण मोठी बहीण कुठून आली? नाही सांगायचा दादा. तुझ्या लग्नाच्या अगोदरचा प्रसंग आहे. का प्रसंग आहे? अहो एकदा तरी माझ्या मालकाने जेवताना कधी दुःखात सुखात तरी सांगावं मला मोठी बहीण आहे. का नाही सांगितलं? अगं दादाचं आणि तुझं लग्न व्हायच्या अगोदर मी एक कुटाणा केला होता. काय केला होता? मी लव्ह मॅरेज केलं. लव्ह मॅरेज. पळून गेले मी. पळून गेलो. कुठं गेलात? द्वारकेला गेले एकाचा हात धरून. बापरे, तितक्या लांब लव्ह मॅरेज? हो. मग आता द्वारकेहून आलात का? नाही, मी तिथं बी नाही नांदले. त्याला दिलं सोडून. मग त्याला सोडून दिलं आणि दुसरा घरोबा केलाय. कुठं राहतात? पंढरपुरात. नांदते आता. दुसरा नवरा आहे, दुसरा. बरं, पंढरपुरात कुठं? चंद्रभागेच्या वरच आमचा लय मोठा वाडा आहे. नाव काय? विठाई. अहो आमच्या मालकाने एकदा पण नाही सांगितलं मोठी बहीण आहे. राग आहे त्याच्या डोक्यात म्हणून सांगितलं नसं. पांडुरंगाने बनवाबनवी केली. दुसरा तिसरा दिवस उजडला आणि सकाळी पांडुरंग उठायचा, संपूर्ण अंगणात सडा सारवण करायचा, घर सारवायचा. बाळांनीला नहानी खोदली. बाळांनीच्या बाजेखाली खवखव इस्तू ठेवला. बाळांनीच्या उशाला विळा कोयतं ठेवलं आणि तिसऱ्या दिवशी बाळांनीच्या पोटाला हात लागताच विठ्ठला विठ्ठला म्हणत बंका जन्माला आला. विठ्ठला विठ्ठला. संत बंका महाराजांचा जन्म झाला. पांडुरंगाने बाळणपण सुरू केलं. 3-4 दिवस झाले. पांडुरंगाने 5वी केली. तुमच्याकडे 5वी करतात का लेकराची? 5वी केली, 7वी केली, 12वी केली. 12वीला खिचडा वाटला. खिचडा, कढी आणि भात वाटला. सगळं लेकराचं झालं. चोखोबा येईच ना. तिकडे चोखोबारायांनी विचार केला, समजायचं बाळणपण झालं नसेल तर गेल्यावर मलाच करावं लागायचं. चोखोबा म्हणले 15 दिवस इकडेच राहतो पंढरपुरात, जातच नाही. चोखोबारायांनी अजून 15 दिवसाचा मुक्काम वाढवला. आमचा पांडुरंग म्हणाला, चोखोबा अरे कोण्या काळातला बदला घ्यायला रे, हे मला जमत नाही, तरी मलाच करावं लागेल. पांडुरंगाने सकाळी गरम पाणी ठेवायचं, लेकराला चुनपीठ लावून आंघोळ घालायची. चुनपीठ, टाळू माखायची, दुपटे शिवले, अगदी सगळं. लेकराला गळ्यात काळे मणी घातले, दृष्ट लागू नये म्हणून दृष्ट मणी घातला कमरेला. आणखीन 15 दिवसानंतर चोखोबाराय डुलत 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 आले. अंगणात बघतात तर काय, बाळात्यावर दाग दागिने घातलेलं लेकरू खेळायले, सुंदर गोऱ्या रंगाचं लेकरू. चोखोबारायने विचारलं, अरे 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 हे कुणी केलं? बघ एवढे दागिने, दुपट्टे, तुझं एवढं सगळं कुणी केलं? सोयराबाई म्हणाली, बघा वंश, जरा बाहेर या, तुमच्या भावाला तोंड दाखवा. तुमच्या भावाचा राग गेला नाही अजून. चोखोबा म्हणाले, कुणाला वंश म्हणालीस? सोयराबाई म्हणली, तुम्हीच घरात जाऊन बघा, तुमची मोठी बहीण आली. चोखोबा म्हणले, मला मोठी बहीणच नाही. अहो जाऊन बघा. चोखोबाराय सगळं घर फिरून आले, घरात कुणीच दिसलं नाही. अंगणात आल्या म्हणले, अगं सांग कुणी केलं तुझं बाळणपण? अहो शेजारी पाजारी गेले असत्याल, मंगळवेड्यात लय ओळखी आहेत त्यांच्या. कुणी बी चहा घ्यायला नेतय, कुणी बी गप्पा मारायला नेतय, पसा पसा धान्य देतय. घरात धान्य मावणं झालंय. तुमच्या बहिणीचा लय पायगुण चांगलाय. अगं मला बहीणच नाही. नाव काय सांगितलं? विठाई नाव सांगितलं. बरं कुठून आली? द्वारकेला पळून गेलते, नांदली नाही म्हणली. बरं मग पंढरपूरला दुसरा नवरा केला. घर कुठं सांगितलं? चंद्रभागेच्या वर. अगं चांडाळणी, माझ्या पांडुरंगाने इतक्या खाना खुना सांगितल्या तुला, एका खुन्यावरून तरी त्याला ओळखायचंस की ग? त्याच्याकडून इतकं काम करून घेतलंस तू. ज्याला भेटायला जायला आम्ही मरमर करतो आणि त्याला तू शिव्या देतेस आणि ते तुझ्या घरी येतो.
आणि म्हणून तुकोबराय म्हणतात नामस्मरणाचं बीज इतकं पॉवरफुल आहे, नुसत्या तोंडातून शिव्या निघाल्या तरी उद्धार होतो तुमचा. जणी काय म्हणाली होती, अरे अरे विठ्या मूळ मायेच्या तुझी रान रणकी हो. जनाबाईनी पण शिव्या दिल्या, भलं झालं की नाही, उद्धार झाला उद्धार. रुक्मिणी जेवायला वाढायला लागली तर पांडुरंग स्वतःच्या पात्राखाली जनाबाईला चपाती ठेवायचा, इतका उद्धार झाला. आणि म्हणून नुसत्या शिव्या जरी दिल्या ना, प्रेमाने शिव्या. आता गेल्या वर्षीच्या पंढरपुरातला प्रसंग सांगतो. गेल्या वर्षी पंढरपुरात एक म्हातारी भिंतीला टेकून तुळशीच्या माळा विकत होती. म्हणलं लय मोठ्या दुकानदाराकडून घेण्याऐवजी बिचाऱ्या गरीब बाईकडून घेतल्या तर काय बिघडलं म्हणलं. म्हातारीकडे गेलो, म्हातारीच्या तोंडाचा पट्टा सुरूच, मेला मो कामच करीनं, मेल्याची किती सेवा करायची, परदिसा सगळ्यांना पावतय, मला काय पावच ना. म्हटलं कोणाला शिवाय दिली, म्हणजे आजी नातू नीट वागवत नाहीत का, म्हणले त्यांचं टेन्शन नाही. मुलं नीट वागवत नाहीत का, त्यांचं टेन्शन नाही. सुना नीट वागवत नाहीत का, त्यांचं टेन्शन. मग शिवा कुणाला द्यायला, ती म्हणली ह्या विठ्याला द्यायले काळ तोंड्याला. 10 वर्ष झालं इथं माळे विकत बसले, माझं एक काम आहे म्हणली, ते कामच करना. आजही पंढरपुरात लाडीक विठ्ठलाला शिव्या देण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. हाय का कोणता असा देव ज्याला रान रणकी हो म्हटलं जातं? तो आमचा प्रेमाचा विठ्ठल आहे, भावाचा विठ्ठल आहे. म्हणून तुकोबराय म्हणाले नामस्मरणाचं बीज वाढवायचंय. अभंगाच्या 3ऱ्या चरणाकडे जाऊया आपण. आणि म्हणून जे जे आपण आशी ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. या सगळ्या लोकांना शहाणं करण्यासाठी तुकोबरायांचा वारसा सांगायचा आहे. नाहीतर आमच्या माणसं काय कोमात गेलेत. पेशंट आहे आमचा हा सगळा समाज, आणि हा सगळा समाज कोमात गेलाय. त्याला आज दाखवू उद्या दाखवू म्हणल्या होणार आहे का? आमच्या पेशंटला त्वरित दाखवावं लागेल, आणि त्याला साधं इंजेक्शन दिल्यावर चालणार नाही. या आमच्या कोमात गेलेल्या पेशंटची सर्जरी करावं लागेल, सर्जरी. म्हणून तुम्हाला तुकोबरायांचा वारसा का सांगायचा? तुमच्या आयुष्याचं भलं व्हावं म्हणून. आपलं काय, यानं केलं की त्यानं, त्यानं केलं की त्यानं, त्यानं केलं की त्यानं. गुरुवारच्या पोथीची कथा आलती बघा, गुरुवारच्या पोथीची कथा. तीक्ष्ण उत्तरं कशी असतात त्याचा पुरावा देतो, एक दृष्टांत देतो. माझ्या लहानपणी मला गुरुवारची पोथी म्हणायला लावायची, कारण आमच्याकडे कोणी शिकलेलं नाही. मग ती पोथी मांडेपर्यंत माझी म्हणून पण व्हायची. काय पोथी? ध्यानी घ्यावी श्री महालक्ष्मी देवीची कहाणी, द्वापार युगातली सौराष्ट्र देशाची मोहिनी. आटपाट नगर होतं, तिथे एक राजा होता. राजाचं नाव भद्रश्रवा, राणीचं नाव सुरचंद्रिका. रूपाणी सुंदर होती, स्वभावाने गर्विष्ठ.
मागच्या जन्मी होती एका वैश्याची बायको, नवऱ्याचं तिचं भांडण होई, घरी वैतागली, निघून गेली रानात. तिथं पाहिलं सुवासनींना, तिथंही तिने सुवासनी सारखं वृत्त केलं आणि पुढे गेली मरून, पुढे गेली पुचकून मरून. आता त्या कथेत काय लिहिलंय? 8 पाट नगर होतं. नगराच्या माईचा पत्ताच नाही, नगराचा तालुका नाही, नगराचा जिल्हा नाही, नगराचं नाव पण नाही. कथेची सुरुवात काय? 8 पाट नगर होतं. कुठे नगर? अख्खा महाराष्ट्र फिरलो, पण 8 पाट नावाचं नगर मला अजून भेटलं नाही. तुमच्या भागाला आहे का? डोंगराच्या पलीकडे आहे का एखादं 8 पाट नगर? नाही. आणि काय? भद्रश्रवा आणि सूरजचंद्रिका नावाची राजा राणी भारताच्या इतिहासात कोण्याच कालखंडात झालेली नाही. झालीये का? ऐकले का? भद्रश्रवा, सूरजचंद्रिका, श्यामबाला? काही नाही, पण कथा वाचायच्या. म्हणजे आपलं कसं, हिनं केलं की तिनं, तिनं केलं की तिनं, तिनं केलं की तिनं. वाचायचं नाही, अभ्यास नाही, ग्रंथ नाही. तुकोबराय म्हणाले ते पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन. अहो ग्रंथ बघत जाना, वाचत जाना. पण दुसरंच, एका गावामध्ये त्या काळात घड्याळी बिड्याळी नव्हत्या बघा. मग सुतक फिटलंय कसं समजायचं? देवबापाच्या घरावर लक्ष ठेवायचं ब्राह्मणांच्या. मग एका दिवशी ग्रहण लागलं, दुपारचं ग्रहण होतं, सूर्यग्रहण होतं. सगळ्यांचं लक्ष देवबापाच्या घरावर. दुपारी ग्रहण सुटलं, देवबापाने हांडा घेतला, सवळं टाकलं खांद्यावर, निघाले नदीला आंघोळीला. सगळं गाव देवबापाच्या मागे नदीला आंघोळीला. ग्रहण सुटलं वाटतं, सगळं गाव निघालं. देवबापा अगोदर गेले. वाळवंटामध्ये गेल्यावर गळ्यातल्या साखळ्या काढल्या, हातातल्या अंगठ्या काढल्या, सोनं नाणं काढलं, त्याचं सवळ्यात गाठोडं बांधलं. वाळूवर टेकवणार, आंघोळीला जाणार की मागे बघितलं 500-600 लोक कशाला येलेत? आंघोळीला येलेत. देवबापाला वाटलं कोण सोनं नाणं नेलं तर काय करावं. देवबापाने खड्डा खोदला आणि ते सोन्याचं सवळं पुरून ठेवलं. पण ओळखू कसं येईल? काहीतरी खून घालावं लागेल ना. मग देवबापानं महादेवाची पिंड काढली. त्या वाळवंटात जिथं सोनं पुरून ठेवलं तिथं महादेवाची पिंड काढली. देवबापा आंघोळीला गेले. प्रत्येक जण गावातला यायचा आणि काय म्हणायचा? यंदाचा ग्रहणाचा पर्व काळ महादेवाची पिंड काढायचा हाय काय की? प्रत्येक जण यायचा, महादेवाची पिंड काढायचा, आंघोळीला जायचा. प्रत्येक जण यायचा, महादेवाची पिंड काढायचा, आंघोळ करायचा, निघून जायचा. देवबापानी मंत्र म्हणून निवांत 2 तास आंघोळ केली आणि देवबापा आंघोळ करून कपडे बदलायला, दागिने घालायला वाळवंटात आले. आल्यावर बघतात आपला महादेवच गवसनं. 500-600 महादेवाच्या सारख्याच पिंडी झाल्या. कोणती ओळखायची आपली? देवबापानं दुपारी महादेवाची पिंड उकरायला सुरुवात केली. संध्याकाळ झाला पण स्वतःच्या दागिन्याची पिंडच सापडना. कसं काय? कारण आपण डोकं नाही वापरत. यानं केलं की त्यानं, त्यानं केलं की त्यानं, नुसतं बघून कार्यक्रम चाललाय. म्हणून बघून नाही, ग्रंथ वाचा. तुकोबरायांचा अभंगाचा गाथा वाचा. प्रत्येकाच्या घरात अभंगाचा गाथा आला पाहिजे. एक म्हातारं होतं बघा, एकूण एकाचं कसं बघतात बघा. एक म्हातारं लग्नाला गेलं, पाहुण्याच्या पोरीचं लग्न होतं. ते म्हणलं आपली ताई कुठे? ताई कुठे? ताई कुठे? नवरी विचारायला, नवरी कुठे? सगळे म्हणले काय डोळे फुटले का? ही आपली ताई आहे. त्यानं लक्ष देऊन बघितलं. म्हाताऱ्यानं म्हणलं अरे ताई तर ओळखूच आहे ना. अहो महिन्यापूर्वी येऊन गेलतो तर सावळ्या रंगाची होती, आता तर लई गोरी पान दिसायली. कस काय? घरचे म्हणले तिच्यासाठी लई महागाची मेकअपवाली बाई लावली म्हणले. हा त्या मेकअपवाल्या बाईकडे गेला आणि मेकअपवाल्या बाईला काय म्हणताय की एवढी भारी आमची ताई कस काय दिसायली? ती बाई म्हणली माझी पण काही कमाल नाही, त्या मेकअपच्या डब्याची कमाल आहे म्हणली. मेकअपचा डबा आणला. ह्यानं विचारला कितीला मिळाला? ती बाई म्हणली 5000ला. हा लग्न लावून बाजारात गेलाय, महागडा मेकअपचा डबा खालत्यात टाकला आणि घरी घेऊन गेलाय. ज्याला नातू आलेत, नातू, ते म्हातारीला जाऊन काय म्हणते, अगे आपल्या काळात काही कॅमेरा नव्हता, आपल्या काळात काही मेकअप नव्हता, कर की जरा एका दिवशी मेकअप, बघू दे की तू कशी दिसती. ते लग्नात तर काही नव्हतं. म्हातारी म्हणली आता काही लाज लज्जा शरम आहे का? कुठं जायचं मेकअप करून? म्हातारा म्हणला कुठंच जायचं नाही, पण एका दिवशी संध्याकाळी एवढा महागडा डब्बा आणला, मेकअप केलाच पाहिजे. रोज म्हातारा विचाराले म्हणून म्हातारीनं एका दिवशी संध्याकाळी मेकअप केला. सकाळी शेजारच्यानी दरवाजा उघडला, काकू दरवाजा उघडा. म्हातारीने दरवाजाच उघडा नाही, खिडकीतून बघायली घरात चालली. पुन्हा शेजारचा, काकू दरवाजा उघडा. म्हातारी उघडीच न बघायली चालली. म्हाताऱ्यानं आंघोळ केली, दरवाजा उघडला. शेजारचा म्हणला काऊ काकू आज काऊन बोल ना? काकूला इतकं म्हणालो दरवाजा उघडा, काकू बघू बघू चालली पण बोल ना, पण दरवाजा पण उघड ना. म्हातारी म्हणला काकूची काही चूक नाही, माझीच चूक आहे. अहो म्हणला मी खलत्यामध्ये मेकअपचा डबा आणला आणि त्या मेकअपच्या डब्याच्या खाली खलत्यामध्ये चप्पल तुटली होती, चप्पल चिटकायला फेविस्टिक आणली होती आणि ना लिपस्टिक म्हणून फेविस्टिकच लावली म्हणले.
रात्रीला जे ओठ चिटकून बसले ते आज निघच नात. म्हणला काय करायचं? कशासाठी दृष्टांत दिलाय हा? याने बघ केलं की त्यानं करायचं, त्यानं केलं की त्यानं करायचं. लग्नात 10 आयटम केले इकडल्या पार्टीने की इकडची पार्टी 20 आयटम करते लग्नामध्ये. आमच्या काही बापाचं जातं, तुमचं शेत विकावं लागतं, तुमचाच लय खर्च होता, आमचं काही जाणार आहे का? इकडच्यानं पोरीला 10 लाख हुंडा दिला की तिकडचा किती देत आहे? 20 लाख हुंडा देत आहे. ते जावाई पेताड का असं पण हुंडा देण्याच्या लय प्रथा आहेत आपल्या भागात. आणि म्हणून एकूण एकाच्या चढावडी करायचं नाही. ही तीक्ष्ण उत्तर आहेत. समाज बदलासाठीची काय आहेत? ही तीक्ष्ण उत्तर आहेत. किती सांगायचं? आणि म्हणून आमच्या ग्रामीण भागातल्या महिलांना सांगणे, एकूण एकीचं बघून आगाऊपणा काही करायचं नाही. आमच्या 4 बाया एकत्र येत नाहीत आणि 4 बाया एकत्र आली ती चर्चा कशी होते? कोणाची नांदना, कोणाची पळून गेली, कोणाला कोड फुटला, कोणाची काडी मिळू झाली, याच्यावर चर्चा असते आमची. पण आमची तुकोबरायांच्या अभंगावर चर्चा नसते, जिजाबाईंच्या त्यागाबद्दल चर्चा नसते, आमची महापुरुषांवर चर्चा नसते. आमची अशीच वरवरची चर्चा असते. एका गावामध्ये एका श्रीमंताच्या बाईला टपोरीच्या टपोरी मोरणीची नथ घेतली आणि नातवानं मोरणीची नथ घेतली. ही गावभर फिरली नथ दाखवायला, पण बायाला हुशार, एकीनं पण विचारली नाही कितीला घेतली. हिला आला राग. संध्याकाळी घराच्या मागे गेली, कडब्याची गंजी राग फुकून दिली आणि बसली बघत. दुसरी एक म्हातारी, लोक ती गंजी विजवायला आले, दुसरी एक म्हातारी काठी टेकवीत आली. त्या कडब्याच्या गंजीचा उजेड हिच्या नथीवर पडला आणि हिच्या नथीचा उजेड दुसऱ्या म्हातारीच्या डोळ्यावर गेला. म्हातारी म्हणली, आजी, आणि मोरणीची नथ कधी ओ केली? ही म्हणली, सकाळी तुझ्या घरी आलते तेव्हा विचारलं असतं तर कडब्याची गंजी कशाला फुकून दिली असती म्हणली. हाय का नाही आगाऊपणा? आणि म्हणून आपण एकूण एकाच्या विरोधात, एकूण एकाचे जलेश होईल असं काही करायचं नाही. हेच खऱ्या अर्थाने तीक्ष्ण उत्तर आहेत. अभंगाच्या शेवटच्या चरणाकडे जाण्याच्या अगोदर एकदा भजन करूया. संतांचं तत्वज्ञान आचरणात आणण्यासाठी आहे. नुसतं आपल्याला त्याचे पारायण नाही करायचे, आचरणात आणायचंय. आपल्याकडे काय, एका महाराजांच्या घरी गेलो बघा, पोरग 8वीला. म्हणलं, महाराज पोरग काय करते? महाराज म्हणले 8व्या वर्गात आहे. म्हटलं, अभंग बिभंग पाटेत की नाही? म्हणले, लय पाटे. मग पोराशी चर्चा केली तर नुसता पोपटासारखा पाठांतर करून ठेवले, आचरणाच्या मायचा पत्ता नाही. आणि म्हणून आचरण करायचंय, अभंग समजून घेतला त्याच्यावर चालायचंय आपल्याला. मार्ग दावणे गेले आधी दयानिधी संतते, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. आणि म्हणून संतांनी जो मार्ग दाखवलाय त्या मार्गाने आपल्याला जायचंय, तरच आपलं भलं होणार आहे. नाही तर त्या बोलक्या पोपटाच्या किती कथा सांगायच्या हो. एका माणसाने पोपट पाळला होता आणि त्याच्या पोपटाला शिकवलं होतं, या बसा राम राम. तुम्हाला माहितीये, पोपटाला जेवढं बोलायला शिकवलं तेवढंच बोलते ते. आता ज्या माणसाने पोपट पाळलाय त्याच्या घरची म्हातारी मेली आणि सुतकात राम राम घालणं हे पोपटाला कुठं कळतं?
अंत्यविधीला पाहुणे आले, पोपट म्हणायला लागला या बसा राम राम. मालक म्हणायला लागला तसं म्हणू नये, आपल्याकडे म्हातारी मेली सुतक आहे. दुसऱ्या दिवशी राख सावडायला पाहुणे आले, पिंजऱ्यातून पोपट म्हणायला लागला या बसा राम राम. मालक पिंजऱ्याकडे गेला, म्हणला अरे तसं म्हणू नये, आपल्याकडे म्हातारी मेली सुतक आहे. दररोज पोपट म्हणायचा या बसा राम राम, आणि मालक म्हणायचा तसं म्हणू नये, आपल्याकडे म्हातारी मेली. सुतक संपेपर्यंत दोघांचं तेच चालू. एका वर्षाने ज्यांनी पोपट पाळलाय त्याच्याकडे माझ्यासारखा पाहुणा गेला. आता मला माहित होतं यांचा पोपट स्वतःहून राम राम घालतो. मीच त्या पिंजऱ्याकडे गेलो आणि म्हणलो राम राम. पोपट म्हणला तसं म्हणू नये, आमच्याकडे म्हातारी मेली. एका वर्षाच्या नंतर कसं काय? कारण ते बोलका पोपट आहे ना, त्याला जे ऐकायला येतं तेच येतं. आम्ही सुद्धा बोलक्या पोपटांसारखं व्हायचं नाही. आम्ही दररोज तुकोबरायांचा एक अभंग वाचायचं आणि त्याच्यावर आचरण करायचं. अभंगाचे किती प्रकार सांगू? शेतीचे 700-800 अभंग आहेत. माझ्या बघण्यात आतापर्यंतच्या महाराष्ट्रात अखंड हरिनाम सप्तात शेतीच्या अभंगावर कीर्तन झाल्याचं माझ्या बघण्यात अजून नाही. झालंय का हो तुमच्या भागाला? कारण ना शेतीविषयक अभंगावर कीर्तन केलं तर काही जगबुडी येणार आहे का? शेतीविषयक अभंग आहेत, जीवन कसं जगायचे याचे अभंग आहेत, धन कसं मिळवायचे याचे अभंग आहेत. जोडून या धन उत्तम. अजून काय? अंगणात कोणी आला तर उपाशी जाऊ नये. काय सांगितलंय? की ताकाचे तरी उपकार केले पाहिजे हो, ताकाचे तरी. समजा कुणाला जीव नाही घालू शकत तर पाणी, फुकाचं पाणी तरी पाजलं पाहिजे. किती करुणा, किती दयामया तुकोबरायांच्याकडं. आणि म्हणून संपूर्ण जगण्याचं तत्वज्ञान एकाच ग्रंथात आहे, ज्याला आपण 5वा वेद म्हणतो, तो तुकोबरायांचा अभंगाचा गाथा. म्हणून अभंगाचा गाथा कधी सोडायचा नाही. ज्याच्या घरात नाही तुकोबरायांचा गाथा त्याच्या कमरत घाला 2 लाथा. म्हणून अगोदर तुकोबरायांचा गाथा घेतला पाहिजे, तो वाचला पाहिजे. आणि म्हणून हे आजचं सगळं एकूण तत्वज्ञान आहे. सांगावं तेवढं कमीच आहे. एक शेवटची निर्लज्जाची कथा सांगतो आणि अभंगाच्या शेवटच्या चरणाला जाऊया. बघा, एक निर्लज्ज होता. हा निर्लज्ज तिजोरी फोडायला गेला मध्यरात्री. ही कथा काय सांगतोय? इथून गेल्यावर निर्लज्जासारखं वागायचं नाही, काहीतरी चांगलं वागायचं. एक निर्लज्ज तिजोरी फोडायला गेला आणि संध्याकाळी मध्यरात्री तिजोरी फोडणार. तोच त्याला एक तिथं पाटी दिसली तिजोरीवर. त्या पाटीवर लिहिलेलं होतं, कृपया तिजोरीवर अवजड वस्तूंचा प्रहार करू नये. तिजोरी मोडली, फुटली, तुटली तर तिचा परत उपयोग व्हायचा नाही. असं करा, बाजूला लाल रंगाचं बटन दिलंय ते दाबा, म्हणजे तिजोरी आपोआप उघडेल. चोर होता निर्लज्ज. त्याला वाटलं कशाला ठाकाठोकी करायची, अहो बटन दाबलं तर उघडणार आहे. चोराने मध्यरात्री लाल रंगाचं बटन दाबलं, ट्वाय ट्वाय वाजलं, पोलीसची गाडी आली पकडून घेऊन गेली. आता गप्प बसाव की नाही? पोलीसवाल्यांना म्हणतंय आपली लय दिवसाची इच्छा होती, मला पोलीसच्या गाडीत पुढच्या तोंडाला बसायचंय म्हणला. पोलीसवाले म्हणले पकडलं ते गेलं कोणीकडून, पुढच्या तोंडाला बसायला. मरमर बस बापा म्हणले. बसला. एक पोलीसवाला म्हणला तुला लय दिवस झालं शोधत होतो, आज रंगे हात सापडला, बोल तुझं काय मत आहे? हा चोर म्हणला आपला तर माणुसकीवरचा विश्वासच उडालाय म्हणला. अहो माणुसकीनं तिजोरी न फोडता बटन दाबलं म्हणला, काय माणुसकी असते का नाही म्हणला? पकडून घेऊन चालले, असं कुठं असते का म्हणला? आपला तर माणुसकीवरचा विश्वासच उडालाय म्हणला. हाच निर्लज्ज बाजारात गेला. एक बाई जांब विकत होती, पेरू. गर्दीतून हात घातला, जाम खात खात निघाला. त्याला वाटलं बाईनं बघितलंच नाही काय की. बाईनं गर्दी बाजूला केली, मागून कॉलरला धरला, बाजारात उताना पाडला, असा मारला, असा मारला, मारून मारून तिची चप्पल तुटली. याने हुका चूक केलं नाही, गप्प बसला. मग तिनं तुटलेली चप्पल फेकून दिली आणि जांबा पेरू विकायच्या जागेवर जाऊन बसली. याच्या भोवती काही लोक जमलेले होते. त्यातला एक जण म्हणला मूर्ख आहेस का रे म्हणला, अरे 2 रुपयाच्या जांबासाठी एवढा मार खाल्लास, 2 रुपये दिले असते तर पेरू नसता का आला. हे वर तोंड करू म्हणते. मग काय झालं म्हणला, तिची बी चप्पल तुटलीच की म्हणला. मार खाल्ल्याचं गेलं कोणीकडे, चप्पल तुटल्याचा आनंद. हाच चोर एका जाडजूड बाईच्या घरात अंधारात चोरी करायला गेला आणि तिजोरीचं गोल बटन समजून रेडूचं बटन दाबलं, रेडूच लागला. आता काय करा, रेडू लागला. जाडजूड बाई उठली, दरवाजात उभं राहिली, चोराला पकडलं आणि छाताडावर बसली. आणि छाताडावर बसलेली जाडजूड बाई नौकराला म्हणाली जा रे बाबा पोलीसवाल्यांना घेऊन ये. नौकर अंधारात काहीतरी शोधायला लागला. बाई म्हणली ए जा की पटकन. का जाईनस, पटकन जाय. नौकर म्हणला बाईसाहेब अंधारामध्ये का नाही माझी चप्पलच सापडना. हे चोर खालून म्हणताय बाबा पटकन जाय, माझी घालून जाय पण पटकन जाय. हिचं काय ओझ सोनच होईना म्हणला. आर हिच्यापेक्षा पोलीसवाले बरे, ते छातीव तरी बसत नाहीत म्हणला. आणि तू पोलीसवाल्यांना घेऊन येवस तर माझा दम राहते का वरी दम जाते काही कळना म्हणला मला.
हाच निर्लज्ज जेलमध्ये गेला. 2-4 पोलीसवाले इकडून 2-4 पोलीसवाले इकडून हात छाती पुढं काढून चालायला लागला. जेलर म्हणले याला काही लाज लज्जा शरम आहे का, बघा कसं छाती पुढं काढून यायले. जेलर म्हणले या जावाई बापू पहिल्यांदाच आले वाटतं. हा म्हणला नेहमीच येतो पण मेवण्याची भेट पहिल्यांदाच व्हायली म्हणला. जाताना जेलर म्हणले इथून गेल्यावर नीट वागशील, सांग इथून गेल्यावर काय करशील. आता वाईट वागायचं नाही चांगलं वागायचं. काय करशील इथून गेल्यावर. ते म्हणला बाजारात जाईल. जेलर म्हणले बाजारात जाऊन काय करशील. हा म्हणला बॅटरी विकत घेईन. जेलर म्हणले बॅटरी विकत घेऊन काय करशील. ते म्हणलं त्या जाडजुडबाईच्या घरात अंधारात काही दिसलं नाही, आता बॅटरी घेऊन सिस्टमॅटिक चोरी करणार म्हणला. निर्लज्जाला मारा पुरा खपा काही बी करा, जेलात घाला. निर्लज्ज ते निर्लज्जच असते. 2500 वर्षापासून या देशात साधू संत येतात. तुकोबर आले, काल परवापर्यंत गाडगे बाबा आले, कैकाडी महाराज आले, नामदेव महाराज आले. नामदेवांचं सगळं संत मंडळ आलं. आम्ही बदललो का. तुकोबरांचा एक अभंग आहे बघा. तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड बरे देवा. आम्ही दगड झालो दगड. आम्ही बदलायलाच तयार नाही आणि म्हणून बदललं पाहिजे. बदलासाठी हे उदाहरण होतं. अभंगाच्या शेवटच्या चरणाकडे जाऊया आपण. नाही धीर नाही धीर आणि म्हणून सत्यासत्याशी मन केले ग्वाही मानिले नाही बहुमता.
तुका म्हणे सत्य सांगोत येतील रागे तरी येऊ, म्हणून आम्ही सत्य घेऊन आलोय, एखाद्याला राग आला तरी चालेल म्हणून तुकोबारांत आता कुणाचीही भीडभाड बाळगायची गरज नाही. आता आम्ही मुलाहीचा बाळगणार नाही, भीडभाड बाळगणार नाही, तुम्हाला समजून सांगणार. एकदा तर तुकोबारा एवढे उद्विग्न झाले आणि ते काय म्हणाले, किती सांगू तरी न ऐकती बटकीचे, पुढे शिंदळीचे रडतील. शिव्या द्यायची वेळ आली. यांना किती सांगावं, यांच्या पुढच्या काळात रडायची वेळ येणार आहे. म्हणून तुकोबारांच्याच भाषेत सांगतो, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करून आशा आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. पायाच्या प्रसादे बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती. नवे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमचे कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. ज्ञानेश्वर